जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 45.5 अंशावर पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही उष्णतेची लाट पुढील 2 दिवस कायम राहणार असून दिवसाच्या आगींच्या झळाबरोबरच रात्री किमान पाराही 30 अंशाच्या वर गेल्याने जळगावकरांची झोप मात्र उडाली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी जळगावकर नागरिक हे शीतप्यांचा आधार घेत आहे, तसेच रुमाल टोपीचा वापर करत आहे. जळगाव शहरातील शीतप्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक हव्या त्या उपाययोजना करत आहे. आगामी काळात देखील जळगाव शहराचे तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढणार असून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जनतेस आवाहन केले आहे की विनाकारण कुणीही घराबाहेर फिरू नये. आगामी काळात उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. दुपारी 12 नंतर जळगाव शहराचे रस्ते हे निर्मनुष्य होताना बघावयास मिळत असून आपली दैनंदिन नित्याची कामे हे जळगावकर नागरिक 12च्या अगोदरच करत आहे. या संदर्भात नागरिक नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. 45 अंशावर गेला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करताय? साधारण आता तापमान 3-4 दिवसापासून एवढं वाढलेलं आहे की लोकांना बाहेर जाण्याचे सुद्धा हाल होत चाललेले आहे. काही लोकांच्या गरजा आहे, दवाखान्यात जायचं, दूर जायचं, प्रवास करायचा, ते सुद्धा टाळतात हे लोक. आणि या तापमानामुळे लोकांना भरपूर त्रास होत आहे. कारण की लोकांना तापमानामुळे विकनेस, अजून असे भरपूर सारे आजाराने माणूस हा आजारी पडत चाललेला आहे. आणि त्या गोष्टीसाठी लोक घरात राहिला पाहिजे, हे प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे या तापमानानुसार. आणि जेवढं आपल्याला बाहेर टाळता येईल तेवढं टाळा, कारण की हे तापमान माणसाला दवाखान्याचा रस्ता दाखवेल. दादा, यामध्ये तुम्ही तापमानापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करताय? साधारण आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी बाहेर निघण्याआधी तोंडाला रुमाल लावा, हेल्मेट लावा, बाहेर गाडीवर जात असणार तर. आणि जास्त दूरचा प्रवास असेल तर सेफ्टी म्हणून गव्हर्नमेंट सुविधांचा उपलब्ध करा, जशी बस वगैरे या गोष्टींचा वापर करावा. तुम्ही शीतपेय घेताय त्या ठिकाणी घेण्यासाठी आलात, काय सांगा? माणसाच्या शरीरामध्ये पाण्याची इतकी कमतरता वाढत चाललेली की जिथं जी जागा भेटली प्यायला थंड वगैरे माणूस ते उपाययोजना घेत आहे. जसं की इथं बघत तुम्ही किती गर्दी आहे, माणसाला पाण्याची ताण खूप लागत आहे. त्याच्यामुळे माणूस हा कुठेही पेयजल भेटलं तर तिथं माणूस उभा राहून मनाला शांती देत आहे. नाव सांगा आपलं. माझं नाव शुभम रामदास ठोसरे, मी राहणार जळगाव. पारा वाढलेला या ठिकाणी तुम्ही मठ्ठा देता आहे, तापमान लय वाढल्यामुळे माझ्या दुकानावर लय गर्दी आहे. काय फायदा असतो मठ्ठा पिण्याचा? मठ्ठा पिण्याचा याचा पोटदुखी, तकलीफ वगैरे याचा सर्व आयुर्वेदिक माल मटेरियल असतं. याच्याने ऊन नाही लागत दादा. ऊनची याचा बचाव होतो. आयुर्वेदिक आहे, शरीरासाठी चांगलं आहे दादा. 45 तापमान गेलेलं आहे जळगावचं, काय सांगा? 45 तापमान गेल्यामुळे इथे अत्यंत गर्दी वाढली. यामुळे म्हणजे जे टाक्या पण ते पण वाढले आणि लोक लय दुरून दुरून माझ्यापाशी मठ्ठा प्यायला येतात. लांब लांबून लय मठ्ठा प्यायला येतात. माझा भाऊ. मठ्ठा पिल्याने नेमका काय फायदा असतो शरीराला? मठ्ठा पिण्याने याला पोटाची तकलीफ, याच्याने ऊन नाही लागत. हे आयुर्वेदिक मठ्ठा आहे. हे आपल्या शरीरासाठी चांगलं राहतं. ऊन लागत नाही. ऊन लागत नाही. सर्वात मेन गोष्ट ऊन लागत नाही. हे मठ्ठा पिल्यानंतर आपल्याला ऊन लागत नाही. पाण्याची पातळी किती होते का शरीरात? पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पण मठ्ठा पिल्यानंतर ते त्याला एनर्जी वाढवते. नाव सांगा आपलं. माझं नाव शेख खलील. आज टेम्परेचर बढ़ा है जलगांव का, क्या कहना चाहेंगे? टेम्परेचर बहुत ज़्यादा है. दिन में काम सुबह 12 बजे तक निपटा लो, 12:30 तक निपटा के निकल जाओ, वो सही है हमारे लिए. पानी का पीना बहुत जरूरी है. नींबू पानी, इलेक्ट्रॉल वगैरह पिया करो, तभी डायरिया नहीं होता. मैं गुजरात से आया हूँ, लेकिन यहाँ बहुत टेम्परेचर है. इट इज़ टू हाई. कैसा लगा आपको जलगांव का टेम्परेचर? बहुत बढ़िया, मतलब हाई टेम्परेचर है. बगैर पानी पिए तो आदमी मर जाएगा. आपने क्या मठ्ठा का स्वाद लिया यहाँ पे? मट्टा का स्वाद लिया ना अभी दिलखुश, 2 बार लिया, अच्छा है. वो पियेंगे तो जिएंगे. और बोलो जी. मेरा नाम आशीष दवे.